उमेदवारी अर्ज दाखल होताच कैलास गोरठेकरांचा मोठा दावा, अशोकराव चव्हाण यांचा आशीर्वाद, निवडणुकीची मला चिंता नाही. याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उमरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष कैलास गोरठेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना कैलास गोरठेकर म्हणाले की माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांचा मला आशीर्वाद आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये मला कोणतेही टेन्शन नाही. कार्यकर्ते आणि मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत असून विजयाचा पूर्ण विश्वास आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली असून आता अर्ज छाननी आणि माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान कैलास गोरठेकर यांच्या या आत्मविश्वासपूर्ण विधानाची राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगली असून निवडणुकीमध्ये त्यांना कितपत यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मी नामनिर्देशन पत्र दाखल केले ते आहे. कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब, कैलासवासी बँकेचे कदम साहेब, या कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब, या बँकेच्या सर्व काही घडामोडीमध्ये आधारवर आमचे अशोकराव चव्हाण साहेबांच्या पॅनल त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे. या नामनिर्देशन पत्रामध्ये मी उमरी तालुक्यातून नामनिर्देशन पत्र दाखल केले ते आहे. त्यापुढे कोणाचं आव्हान आहे का? माझ्या समोर कोणाचं आव्हान मला वाटत नाही, कारण की माझ्यासोबत मतदार आहेत. कैलासवासी बाबासाहेब गोरठेकरांचे समर्थक वंगलवार सावकार असतील, कार्लेकर काका असतील, कारण की माझं वय जेवढं आहे त्यांचा त्यांच्याजवळ अनुभव आहे. त्यांचा नातू आज मी तिसरी पिढी बँकेत पहिलं 5 वर्ष काम केले ते आणि पुन्हा मला टेन्शन नाही. त्याच्यामध्ये मला अशोकराव चव्हाण साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळं तर काहीच टेन्शन वाटत नाही मला.